नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आनंदीला युगंधर साहेब मात्र काही न खाताच गेलेले आहेत म्हणून खूप वाईट वाटतं। तिच्या जीवाची तळमळ होत असते आणि ती म्हणते की बघा ना सुनीताताई, विद्याधर का त्रास देतो ग मालक साहेबांना, किती त्रास दिला आणि बघ ना आता ते उपाशी पोटीच गेले। तर आता सुनीताताई म्हणतात की हो, तर आनंदी म्हणते की हो, मी मात्र आबांकडून ऐकलं होतं, मालक साहेबांना जर राग आला तर कशाचंही भान त्यांना राहत नसतं आणि आता तर ते कामासाठी बाहेर गेले, मग झालंच। आनंदीच्या जीवाची तळमळ होत असते तेव्हा लगेच आता हे सगळं काही बघून आणि ऐकून सुनीताताई म्हणतात की खरंच सांगते, अहो आनंदी मालकीनबाई, तुम्ही खरंच या घराच्या मालकीन शोभतात, मालक साहेबांना खरंच किती छान समजून घेतात। तर आनंदीला हसू येते, ती गालातले गालात हसते। तर सुनीताताई पुढे म्हणतात की तुमची काळजी सुद्धा बरोबर आहे, आज मालक साहेब उपाशीच बाहेर पडलेत। आणि तेवढ्यात विचार करता करता आनंदीच्या डोक्यात एक प्लॅन येतो। ती लगेच म्हणते की सुनीताताई, आपण मालक साहेबांसाठी पोहे गरम गरम तयार करायचेत का, आणि कुणाबरोबर तरी आपण ते फॅक्टरीमध्ये पाठवून देऊयात। तर सुनीताताई म्हणतात की एकच नंबर, एकदम भारी आयडिया आहे, मी पोहे बनवायला घेते। सुनीताताई लगेच आता पोहे बनवायला घेतात आणि तेवढ्यात आनंदी विचार करत असते। सुनीताताई म्हणतात की काय झालं आनंदीताई, कसला विचार करतात आणि असा अचानक तुमचा चेहरा का पडला बरं, पोहे तुम्हाला बनवायचे आहेत का, मग बनवा ना तुम्ही तुमच्या हाताने। तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही, अहो पण सुनीताताई हे बघा, शिल्पाताईंनी बघितलं तर ते माझ्यावरच ओरडतील, रागवतील। सुनीताताई म्हणतात की हे बघा, तुम्ही काळजी करू नका आणि टेन्शन सुद्धा घेऊ नका, कारण मी बाहेर दरवाजात थांबते, सुनीताताई आल्या ना मी लगेच तुम्हाला सांगते। तर सुनीताताई मात्र आता बाहेर उभ्या राहतात आणि आनंदी खुश होत आता पोहे करायला घेते। खुश होत आता ती कमरेला पदर खोसते आणि लगेच आता ती पोहे बनवायला घेते। तिला इतका आनंद झालेला असतो मालक साहेबांसाठी पोहे बनवायचे म्हणून। त्यानंतर आता इकडे आरतीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं, ती कसलं तरी विचारत असते आणि विचारत असताना आबा तेथे येतात। आबा आता साखर वगैरे घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघ आरती, तुझी कसली तरी खूप परीक्षा आहे मोठी, त्यामुळे हे बघ त्यासाठी मात्र तुला हे साखर वगैरे, तिच्या हातावर दही साखर देतात। तेव्हा आरती म्हणते की हे बघा आबा, ही परीक्षा जर पास झाली तर मला मुंबईला जावं लागेल। आबा म्हणतात की हे बघ आरती, ह्या विषयावर आपण अगोदर बोललो आहोत, त्यामुळे आता मात्र विषय घेऊ नकोस, इतकी मोठी संधी तुला मिळालेली आहे तर तुझंच भलं होईल आणि बिनधास्तपणे तू ही परीक्षा दे, इकडचा तिकडचा विचार करू नकोस। तेव्हा आता आरती लॅपटॉपवर बसते आणि तिचं काय आहे ते अगदी ती घेते। त्यानंतर इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये आता आनंदी पोहे बनवायला घेते। सुनीताताई म्हणतात की आनंदीताई, सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे, एकदा मी तुम्हाला दाखवते। आणि इथे ताटामध्ये मी कांदा चिरून ठेवलेला आहे, मिरची, कढीपत्ता वगैरे, आणि आनंदीच्या हाताला हात म्हणजे धरून आता ती सगळं काही लिंबू वगैरे यांना हात लावून दाखवत असते। इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि ज्या मटक्यामध्ये पोहे भिजवलेले आहे तर ते सुद्धा दाखवते। इथे मीठ आहे, इथे मोहरी, जिरे आहे, जिरे ह्या सगळ्याचे काही बरणे आहे तर तो दाखवते हाताला धरून। आणि आता जेव्हा शेंगदाण्याची बरणी असते तर तेव्हाच आनंदीचा हात मात्र त्या बरणीला लागतो। तर सुनीताताई म्हणतात की सॉरी, अहो हे बघा आनंदीताई, मालक साहेबांना मात्र पोह्यामध्ये शेंगदाणे चालत नाहीत आणि त्यामुळे मात्र तुम्ही शेंगदाणे त्यामध्ये घालू नका। आणि हे सगळं काही दाखवल्यानंतर आणि हे बघा, आणि बाहेर मात्र आता किटी पार्टीची मला तयारी करायची आहे, त्यामुळे आणि सुनीताताई बाहेर चाललेले असताना आनंदी म्हणते की एक मिनिट सुनीताताई, मला हा गॅस चालू करून द्या। तर सुनीताताई म्हणतात की ठीक आहे, मी तुला गॅस चालू करून देते। आणि गॅस आता ऑन केल्यानंतर आनंदीला म्हणतात की हे बघा आनंदीताई, गॅस पेटवलेला आहे, तोपर्यंत मी बाहेर थांबते आणि मग तयारी करायला जाते। आनंदी म्हणते की बरं ठीक आहे। आता मालक साहेबांसाठी पोहे बनवायचे म्हटल्यानंतर आनंदीच्या मनामध्ये एक आता आणखीनच आनंदाची झलक निर्माण झालेली असते। खुश होत मात्र बघा ही अगदी स्पर्शाने, डोळ्यांनी न दिसता आनंदी सर्व तयारी करायला घेते। बरोबर तेल घेते आणि तेल आता स्पर्शाने बरोबर आता हाताने सगळं काही खाना म्हणजे अंदाज घेऊन ती आता त्या कढईमध्ये तेल टाकते। तेव्हा आता अंदाजपणे तिने कांदा परतायला टाकलेला असतो आणि त्यामध्ये मात्र ती आता शेंगदाणे घालते आणि मालक साहेबांना तर शेंगदाण्याची ॲलर्जी असते, मग आता शेंगदाणे ही बरोबर त्याच बरणीला ती हात लावते। तिला मग कळतच नाही की नक्की शेंगदाणे आहे की काय। आणि त्यानंतर हळदीचा डब्बा घेते, सगळं काही व्यवस्थित टाकत असते आणि मस्त आता ती कापड वगैरे धरून आता कढई सुद्धा धरते आणि मस्त पोहे बनवते। आता अगदी मस्त खमंग असा वास घेते आणि वासामुळे तिला कळतं की पोहे खूपच मस्त खमंग झालेले आहेत आणि तू खूप खुश होत आता मात्र ती पोहे बनवत असते। त्यानंतर आता इकडे विद्याधर आता आपल्या रूममध्ये, तो तर मात्र आता ह्या धनश्रीकडून अगदी त्या ग्लासमध्ये दारू वगैरे वतून घेत असतो आणि स्वतः मस्त उलट्या टंगड्या करून आता त्या तेथे सोप्यावर बसून गाणं गुणगुणत असतो
आणि बिचारी धनश्री मोलकरणी सारखं त्याला आता दारूमध्ये आता ती ओतून वगैरे देत आहे. धनश्रीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो, ती नाराज असते. तर विद्याधर तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की कसला हा मुकडा, असलं थोबाड घेऊन तू माझा पेक भरणार आहे का, म्हणून तिच्यावर जोरात ओरडतो. आणि तुला किती वेळेस सांगितलेलं आहे की असा मुखडा घेऊन मात्र माझा पेक वगैरे भरत जाऊ नकोस, म्हणून तो आता तिच्यावर खूपच रागवत असतो. अगदी एक हिंसा केल्याचा प्रकार तिच्याबरोबर तो आता वागत आहे. तेव्हा आता धनश्री ग्लासमध्ये दारू ओतते आणि तो पेग मात्र ती आता ह्या विद्याधरला द्यायला जाते. विद्याधर रागाने तिला बाजूला ढकलतो आणि नकोय मला म्हणून रागाने रुमाल घेतो आणि रागाने तो रुमाल घेऊन आता धनश्रीच्या तोंडाला बांधतो आणि जोरात तिचं तोंड आवळून म्हणतो की आता पेग भर आणि मला ते दे. आणि जेव्हा आता हा विद्याधर दारू प्यायला लागतो तर पुन्हा धनश्रीवर ओरडतो आणि धनश्रीला म्हणतो की पेग सुद्धा थोबाडासारखाच बनवला आणि जा इथून असे म्हणून तिच्यावर जोरात ओरडतो. तेव्हा बिचारी धनश्री म्हणते की हे बघा, तुम्ही मला जे काही सांगताल ते करायला मी तयार आहे. आजपर्यंत मात्र तुमच्या चांगल्या वाईट सगळ्या काही इच्छा मी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यासाठी मी स्वतःचा स्वाभिमान सुद्धा विकलेला आहे. मी स्वतःची पर्वा केली नाही, स्वतःच्या आनंदाची पर्वा केली नाही, परंतु तुमच्या आनंदाची मी आता प्रत्येक गोष्ट जपत आले. तुमच्या आनंदासाठी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकत आले. त्यामुळे फक्त आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आता फक्त आणि फक्त माझी एक छोटीशी इच्छा आहे. मग तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करताल का, असं विचारते. तर विद्याधर रागाने डोळे मोठे करून तिच्याकडे बघतोय आणि विचारतो की काय, कसली इच्छा आहे तुझी. आणि तेवढ्यात आता धनश्री जे काही तिला मातृत्व हवं असतं तेव्हा ती म्हणते की मला फक्त आणि फक्त आपलं बाळ हवं आहे, बाकी मला काही नको. विद्याधर रागाने तिच्याकडे बघतोय तर बिचारी हात जोडते. हे बघा, मला आतापर्यंत काही नको, फक्त आणि फक्त मला माझं बाळ हवं आहे. मी हात जोडते तुमच्या समोर. विद्याधर रागाने तिला म्हणतो की तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार, कारण तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तेव्हा धनश्री रडत म्हणते की अहो, टेस्ट करून कळेल ना की कुणामध्ये प्रॉब्लेम आहे तो. आता कुणामध्ये आहे म्हटल्यानंतर विद्याधरचे लगेच डोळे मोठे होतात. तर धनश्री म्हणते की हे बघा, आपण दोघं प्लीज डॉक्टरांकडे जाऊयात, आपल्या काही टेस्ट करूयात, नक्की कळेल आपल्याला काय आहे आणि काय नाही. विद्याधरला इतका राग येतो, रागाने तो तिच्या अंगावर धावून येतो. काय बोललीस तू माझी टेस्ट करणार, म्हणून तिच्या हाताला धरतो, तिला हिसकावतो आणि माझी टेस्ट तुला करायची आहे. आणि ज्यांनी मला टेस्ट केलेला आहे ना, त्या सगळ्यांना जाऊन विचारतो की विद्याधर काय चीज आहे. तुझ्यासारख्या मात्र 100 बायका मी उभ्या करेल, फक्त माझी मजा घेण्यासाठी, माझी हौस पूर्ण करण्यासाठी. आणि तू माझ्या मर्दांगीवर संशय घेते, माझ्या कळतं ना तुला तू कुणाशी बोलतेस. हे सर्व बोलताना तुझी हिंमतच कशी झाली. बिचारी धनश्री खूपच घाबरते, रडत असते. आता ती विद्याधरला घाबरते सुद्धा आणि प्लीज मला त्रास देऊ नका. आणि हे बघा, मला तसं म्हणायचं नव्हतं, मी फक्त तुम्ही जो काही माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा काढला, मला तसं बोलायचं नव्हतं. तर विद्याधर म्हणतो की मग कसं बोलायचं होतं, म्हणून तिच्यावर आणखीनच जोरात ओरडतो. आणि काय ग, लायकी आहे की तुझी हे सर्व काही बोलण्याची. माझी टेस्ट तू करायला निघालीस का? अगं, दोष तर तुझ्यात आहे, माझ्यात नाही. आणि माझ्याकडे बोट करून माझ्यावर आरोप करतेस. आणि परत जर तू काही असं बोललीस तर मी तुझी जीभ छाटून टाकेल. आणि जोरात तिला धरून आसडतो. बिचारे तर बेडवर बसते आणि नको म्हणून हात जोडून विनवण्या करत असते, खूपच घाबरलेली असते. आणि तेवढ्यात तेथे शिल्पा येते. शिल्पा मात्र जोरात आता विद्याधरवर ओरडते आणि जोरात त्याच्या हाताला धरून त्याला बाजूला ओढतो आणि रागाने म्हणते की तू काय करतोस, तुला कळतं का? अरे, तुझं डोकं ठिकाणीवर आहे का? काय वागतोस तू? अरे, कुठल्या थराला तू जाऊन वागतोस? अरे, कुठल्या थराला तू गेलेला आहे हे तुला कळतं का तिच्या अंगावर ओरडत होतास. तेव्हा मात्र आता धनश्रीच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो आणि धनश्री मात्र रडत असते. शिल्पा तिच्याकडे पाहते आणि तिचं असं तोंड का बांधून ठेवलंस असं विचारते. म्हणून आता शिल्पा आपल्या हाताने तिच्या तोंडाचा रुमाल सोडते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विद्याधर, तू जर या घरामध्ये असाच घाणेरडेपणामुळे वागणार असेल तर यापुढे मात्र मी तुला युगंधरच्या तावडीतून नाही सोडू शकणार. तुझं वागणं जर बदललं तरच मात्र मी तुझ्या बाजूने बोलू शकते, नाहीतर युगंधर मात्र तुला या घरातून बाहेर काढायला काही मागे पुढे नाही बघणार. एकदा मी तुला सोडवलं, पण आता दुसऱ्यांदा मी नाही सोडू शकत. आणि आज मात्र जो काही तू तमाशा केलेला आहे तो मला अजिबात आवडलेला नाही. म्हणून अरे विद्याधर, तुला कळतं का तू माझा धाकटा भाऊ आहेस. अरे, तुझ्या पाठीवर माझी माया आहे आणि प्रत्येक वेळेस मी युगंधरच्या रागातून तुला वाचवत होते. तुझ्यावर जीव आहे म्हणून माझा जीव तुझ्यासाठी तिळतिळ तुटतो आणि तू हे जे काही वागतो ना त्यामुळे सगळं काही तू बदनाम करून ठेवतो. एक गोष्ट मात्र तू विसरू नकोस, युगंधर सुद्धा माझा भाऊ आहे आणि माझ्या डोळे देखत त्याला त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही, मी तुला सांगून ठेवते. अरे, आजपर्यंत मात्र तू हजारो चुका केल्यास, हजारो चोऱ्या केल्यास, चुका केल्यास. प्रत्येक वेळेस मात्र त्याने माझ्याकडे बघून तुला या घरामध्ये ठेवलंस. तू जरी त्याचा लहान भाऊ असला तर प्रत्येक वेळेस चुकला, पण माझ्याकडे बघून मात्र त्याने तुला शिक्षा कमी दिलेली आहे. त्यामुळे तू स्वतःला नशिबान समज आणि स्वतःवर मात्र ताबा ठेवायला शिक. राग जरा आवरत जा आणि जरा माणसासारखं वागायचं शिक.
विद्याधर आता शांतपणे खाली मान घालून ऐकत घेत असतो, परंतु राग मात्र आता चेहऱ्यावर पूर्णपणे भरलेलाच असतो. आणि धनश्रीच्या हाताला धरते आणि चल ग, आणि चल म्हणते ना मी तुला, पण तिच्या हाताला धरून तिला पुढे ओढत नेत असते. बिचारी धनश्री रडत असते आणि विद्याधरकडे बघत रडत रडत आता शिल्पा तिला बाहेर घेऊन जाते, ते पण जबरदस्तीने. विद्याधर आता विचारात पडतो आणि त्याला आता काय करावं काय नाही हे सुचत नसतं. विद्याधरला मात्र आता खूप टेन्शन येते, तो इथं विचारात पडतो. त्यानंतर आता इकडे ही शिल्पा सुद्धा धनश्रीला खूप त्रास देते आणि तिला ओढतच बाहेर घेऊन येते आणि तिच्यावरच आरोप करत म्हणते की का तू त्रास देतेस त्याला, आणि आतापर्यंत मात्र तूच त्याला असं बनवलेलं आहे, त्याच्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये त्याची साथ देते, त्याला खतबानी घालते, आणि तुला कळतं का तू कुठेतरी कमी पडतेस, म्हणून मात्र तो बाहेर तोंड काळं करतो आणि घरामध्ये येऊन असा वागतो. अगं साधा नवरा तुला सांभाळता येत नाही का, कळतं का तुला काय वागते तू. याचा अर्थ स्पष्ट होतो की तू 100% एक बायको म्हणून अपयशी ठरलेली आहे. किती वेळेस मी तुला समजावून सांगितलेलं आहे, या घरामध्ये जर तुला तुझं स्थान टिकून ठेवायचं असेल तर एक मूल जन्माला घाल, काहीतरी करून विद्याधरशी गोड बोल, त्याला प्रेमाने समजाव. एकदा मुलाचं तोंड बघितलं तर आता अगदी उंटासारखा जो काही नवरा आहे तो सुद्धा सुतासारखा सरळ वागतो, आणि ते सुद्धा तुला जमत नसेल तर याद राख, उद्या जरी तुला यांनी घराच्या बाहेर काढलं आणि हा विद्याधर मात्र तुला घराच्या बाहेर काढायला कमी मागे पुढे नाही बघणार, आणि त्यावेळेस मात्र तुझ्या मदतीला कोणी येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. कळलं ना तुला मी काय म्हणले. तर आता धनश्री फक्त रडत असते आणि सगळं काही बोलणं ऐकून घेते. त्यानंतर इकडे आनंदीने छान पोहे बनवलेले आहेत आणि मस्त ती इतकी खुश असते, तिला इतका आनंद असतो मालक साहेबांना पोहे आपल्या हातचे आज खायला मिळणार म्हणून. आणि आता चापत चापत मात्र ती डबा घेते आणि डबा घेऊन मात्र आता त्यामध्ये ती पोहे भरते, आणि डबा वगैरे भरल्यानंतर तेवढ्या सुनीताताई आत येतात आणि म्हणतात की वा 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 वा, खरंच काय घमघमट सुटला पोह्यांचा, आज मात्र आमचे मालक साहेब 100% पोहे खाऊन खुश होणार बरं का. तेव्हा आता आनंदी विचारते की खरंच ना ग सुनीताताई, मी केलेले पोहे मालक साहेब खातील ना आनंदाने. तेव्हा सुनीताताई म्हणतात की खातील, 100% खातील, तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत ना. तेव्हा आता आनंदी म्हणते की सुनीताताई हे बघा, मला ती पिशवी आणि बॉटल द्या जरा, आणि हे बघा सुनीताई, हा डब्बा आणि बॉटल मात्र तुम्ही मालक साहेबांना द्यायला सांगा ड्रायव्हर जवळ, आणि ड्रायव्हर साहेबांना हा निरोप द्या की मालक साहेबांना गरम गरम हे पोहे खायला सांगा. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आलेच. तेव्हा आता आणि आनंदी विचारते की अहो सुनीताताई, आता घेतील ना हे सगळं काही नीट समजू आणि डब्बा वगैरे देतील ना. तेव्हा सुनीताताई म्हणतात की हो आनंदीताई, अहो हो, तुम्ही इतकी काळजी करू नका, मी आले डब्बा देऊन. म्हणून सुनीताताई आता ती बॅग वगैरे घेतात आणि बाहेर जातात. आनंदीलाच खूपच आनंद झालेला असतो, तिच्या चेहऱ्यावरची स्माईलच आपल्याला हे सगळं काही दाखवते की आज आनंदीला किती आनंद वाटतो, मालक साहेबांसाठी काहीतरी तिने बनवलेलं आहे पोहे. त्यानंतर आता इकडे फॅक्टरीमध्ये आता मालक साहेबांचं म्हणजे युगंधराचं काहीतरी आता फाईल वगैरे चेक करायचं काम सुरू असतं, आणि तेवढ्याच शिर्के मात्र फोनवर बोलत आहे आणि तो आपल्या कंपनीच्या कापडाबद्दल माहिती देत असतो. आणि आता नवीन धागा बनवण्यासाठी वेळ तर लागेल, क्वालिटीमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही होणार, आणि हे बघा निंबाळकरांच्या फॅक्टरीमध्ये दर्जा फार महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला मी देतोय. आणि तेवढ्यात मात्र ड्रायव्हर हा डब्बा घेऊन येतो आणि शिर्केंच्या हातामध्ये तो डब्बा देतोय. शिर्के फोनवर असतानाच डब्बा घेतात आणि ड्रायव्हरला जायला सांगतात. आणि तेवढ्यात आता फोनवर बोलता बोलताच मार्क शिर्के आता तो डब्बा बाहेर काढतात आणि पाण्याची बॉटल बाजूला ठेवून तो डब्बा आता बाहेर काढून प्लेटमध्ये ते पोहे घेतात. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे ह्या म्हणजे शिर्केंचं लक्ष नसतं, ते सुद्धा फोनवरच बोलत आहे आणि तसंच मात्र डबा हे त्या ताटलीत ओतत असतात. आणि आता ताटलीमध्ये ते पोहे टाकत असताना आता इकडे हा युगंधर मात्र फाईलबद्दल आता त्या कामाशीच निमित्त तो बोलत असतो, त्यांचं सुद्धा लक्ष नसतं. शिर्केंचं लक्ष सगळं काही फोनकडे असते आणि खाली मात्र डब्यातील पोहे ते ताटलीत ओतत असतात. आणि तेवढ्यात मात्र त्या प्लेटमध्ये ओतत असताना आता शेंगदाणे हे त्यामध्ये आहे हे काही शिर्केंच्या लक्षात येत नाही. त्यावर मात्र खोबऱ्याचा किस वगैरे टाकून लिंबू सुद्धा आता ठेवलं जातं, पण तरी सुद्धा शिर्के काही आता लक्ष देत नाही. तेवढ्यात आता शिर्के हे फोनवर बोलता बोलताच युगंधरला म्हणतात की मालक साहेब, घरून तुमच्यासाठी नाश्ता आलेला आहे, तुम्ही प्लीज तो करून घ्या, तोपर्यंत माझा फोन आटोपतो. म्हणून शिर्के आता बाहेर बोलत बोलत निघून जातात. आता हे सगळे काही फाईल वगैरे आहे आणि त्या डिझाईन बद्दल आता हे युगंधरचं काम झाल्यानंतर सगळे काही तो अल्बम ठेवून देतो आणि पोहे आता तो करायला बसतो, परंतु पोहे खाता खाता मात्र तो अल्बम पाहत असतो. त्यानंतर इकडे आनंदीने आता जे काही पोहे आहे ते ताटामध्ये घेतलेले असतात. तेव्हा आनंदी एक पोह्यांचा घास खाते, तिला खूपच छान झालेले आहे असं आता तिच्या चवीनुसार कळतं. परंतु जेव्हा आता दुसरा घास घेते पण त्यामध्ये तिला शेंगदाणा लागतो आणि शेंगदाणा पोहेमध्ये तिने टाकले ते तिच्या लक्षात येते. आणि तेव्हा आता तिला समजतं की सुनीताताईंनी तिला जे सांगितलेलं होतं की मालक साहेबांना शेंगदाणे चालत नाही, त्यांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे हे तिच्या लक्षात येते. म्हणून आनंदी खूपच घाबरते शेंगदाणा पोह्यामध्ये. तेवढ्यात मात्र आता आनंदी सुनीताताई सुनीताताई असं घाईने त्यांना आवाज देते. तेवढ्यात सुनीताताई धावतच येतात. काय झालं आनंदीताई असं विचारतं तर आनंदी म्हणते की अहो सुनीताताई,
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, माझ्याकडून चुकून मात्र ह्या पोह्यामध्ये शेंगदाणे घातले गेले आणि आता मात्र ड्रायव्हर दादा तर डबा घेऊन पोहोचले सुद्धा असतील, मग आता काय करायचं. तेव्हा आता सुनीताताई सुद्धा खूपच टेन्शन मध्ये येतात, घाबरतात आणि त्या म्हणतात की आता काय करायचं. मालक साहेबांना शेंगदाण्याचा वास सुद्धा सहन होत नाही. तेव्हा आता आनंदी लगेच म्हणते की सुनीताताई तुमचा मोबाईल द्या बरं, आपण शिर्के साहेबांना मोबाईलमध्ये फॅक्टरीमध्ये फोन करू, त्यांच्या मोबाईलवर फोन करून बघू. तर सुनीताताई म्हणते की हो हो थांबा, मी मोबाईल घेऊन येते. आणि सुनीताताई आता शिर्केंच्या मोबाईलवर फोन लावतात आणि आनंदीकडे फोन देतात. तर शिर्के फोन उचलून हो बोल ना सुनीता असं म्हणतात. तेव्हा आनंदी म्हणते की अहो शिर्के साहेब मी आनंदी बोलत आहे आणि म्हणते की हे बघा आता मात्र पोह्यांचा डबा मी मालक साहेबांसाठी पाठवला होता, तर त्यामध्ये चुकून माझ्याकडून शेंगदाणे टाकले गेले. तेव्हा आता जर मालक साहेबांनी ते शेंगदाणे खाल्ले तर. तेव्हा आता शिर्के म्हणतात की काय बोलते तू, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेस आणि थांब मी बघतो असे बोलून आता शिर्के धावतच आत येतात. तेवढ्यात मात्र आता युगंधरने आता तो एक पोह्यांचा चमचा भर घास उचललेला असतो, त्यामध्ये शेंगदाणे असतात. जेव्हा तो पोहे खात असतो त्याचं मात्र लक्ष नसतं, कारण तो अल्बम पाहत असतो. तेवढ्यात मात्र शिर्के धावतच आत येतो आणि मालक साहेब थांबा असे जोरात ओरडतो. तेव्हा युगंधर शिर्केकडे पाहत असतो. युगंधर आता त्याच्याकडे लक्ष न देता पुन्हा एक पोह्यांचा घास घेतो. शिर्के धावतच आत येतो. तर युगंधरच्या आता लक्षात येतं की आता पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले गेलेले आहे. तेव्हा आता शिर्के खूपच घाबरतात आणि शिर्केंचा फोन सुरू असतो. शिर्के आता फोन चालूच ठेवतात. आनंदी हॅलो हॅलो करत असते आणि आता रागानेच युगंधर आता शिर्केंना धमकावत विचारतो की माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे घालण्याची हिंमत कोणी केली असेल. आणि तेवढ्यात शिर्के फोन कट करतात. तर आनंदीला खूप टेन्शन येते. आनंदी म्हणते की फोन कट झाला. सुनीताताई विचारते की काय झालं, शिर्के काय म्हणाले. आनंदी म्हणते की मलाच कळत नाही की नक्की काय झालं. तिकडे आता मालक साहेब काय म्हणलेत. इकडे मात्र युगंधर शिर्केंना विचारतात की शिर्के मी काय विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे लवकरात लवकर. एवढं मोठं धाडस कोणी केलं, माझ्या पोह्यामध्ये कोणी शेंगदाणे टाकले. शिर्के म्हणतात की मालक साहेब अहो चुकून झालं असेल घाई गडबडीत. आणि हे बघा त्याचं काय एवढं, सकाळी मात्र घरामध्ये जे काही सुरू होतं त्यामुळे आता त्या टेन्शन मध्ये लक्षात राहिलं नसेल आणि तुमच्याच घरातल्यांचा फोन होता आणि त्यांनी घरातल्यांनी तेच सांगण्यासाठी फोन केलेला होता. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की गडबडीत, आणि तुम्हाला तर माहितीच आहे कोणत्याही पदार्थामध्ये मला शेंगदाणे आवडत नाही म्हणून, तरी सुद्धा तुम्ही हे केलं. युगंधर मात्र शिर्क्यावर ओरडतो आणि शेंगदाण्याचा वास सुद्धा मला सहन होत नाही असं म्हणतो आणि रागाने मात्र आता युगंधर तेथून जायला निघतो. शिर्के म्हणतात की मालक साहेब प्लीज ऐकून घ्या, परंतु युगंधर काही न ऐकून घेता तेथून निघून जातो. शिर्के तर डोक्याला हात लावतात, नक्की काय करावं तेच काही त्यांना कळत नसतं. त्यानंतर इकडे आरती आता घरी आलेली आहे. तर बाबा तिला विचारते काय झालं, अगं लागला का, निकाल लागला. तेव्हा आता आरतीचा जीव धाकधुकच असतो. आरती म्हणते की नाही अजूनपर्यंत नाही लागलेला. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ अगं आरती तू पास होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळेच मी तुझ्यासाठी पेढे घेऊन आलो. तेव्हा आता आरतीचा जीव कशातही आता तिचं लक्ष नसतं. ती म्हणते की आबा बघू का, निकाल बघू का, बहुतेक लागलं असेल. आबा म्हणतात की हो बघ ना बघ ना. तेव्हा आता देवाला हात जोडत आरती मात्र तिथे लॅपटॉपवर बसते. आबा म्हणतात की अगं तू नक्की पास होणार आहे, काही काळजी करू नकोस. तेवढ्यात मात्र आता आरती निकाल पाहते आणि तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता आबा विचारतात की काय झालं. आरती म्हणते की आबा मी नापास झाले आणि आबांनाही एक मोठा धक्काच बसतो. आबांच्या हातातील पेढ्याचा बॉक्स खाली पडतो आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते विचारतात की आरती तू नापास झालीस कशी. आरती रडत म्हणते की आबा मला 200 पैकी 20च मार्क मिळाले. आबा म्हणतात की काय बोलते फक्त 20. अगं आरती असं कसं झालं, तू तर चांगला अभ्यास केला होता, कापडाचे प्रकार सगळे काही आता आवडते तुझे विषय आहे, सगळं काही तुला माहिती आहे, पण तरी सुद्धा तू असं का केलंस. कारण आता आरतीने हे सगळं मुद्दाम केलं असेल, तिला मुंबईला न जाण्यासाठी तिने बहुतेक हा निर्णय घेतलेला असेल. आणि हे बघ आरती तू जरी अभ्यास केला नसता तरी सुद्धा तू पास झाली असती. तेव्हा आरतीचे डोळे भरून येतात. ते जाऊन दे म्हणून बाजूला जायला निघते. तेव्हा आबा म्हणतात की आरते आता मात्र शिर्के आणि मालक साहेबांना तू काय सांगणार आहेस बरं. तेव्हा आता आरती रडत असते आणि म्हणते की आबा मी बघते, जाऊन दे, जे झालेलं आहे ते झालेलं आहे. आणि ती बाहेर येऊन आता रडत बसलेली असते. आबा सुद्धा रडत आहे. तेवढ्यात आरतीचा एक मित्र आरतीताई करत धावतच येतो. अगं आज तर तुझा निकाल लागणार होता, काय झालं बरं. तेव्हा आरती त्याला म्हणते की अरे मी नापास झाले. तेव्हा तो म्हणतो की अगं उठ उठ उठ, अभिनंदन अभिनंदन, अगं तुला तर हेच हवं होतं, तू तर मुद्दाम नापासच होणार होती. तेव्हा आता आरती म्हणते की पिंट्या अरे इतकं सोपं नाही रे, अरे आबांच्या मात्र माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि खरंच हे सगळं करून मात्र मी आबांना खूप दुखावते. आणि तेवढ्यात मात्र आबांना एक कॉल येतो. आबा मात्र कॉल उचलतात आणि आता लगेच पिंट्या म्हणतो की आरती अगं हे बघ तू आबांना सांगितलं नाही का तुला जायचं नाही म्हणून. तेव्हा आता आरती पिंट्याला म्हणते की अरे मी सांगितलेलं आहे, आमचं बोलणं सुद्धा झालं आणि आमचे वाद सुद्धा
सुद्धा झालेले आहेत. अरे आबांना तर माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही रे, म्हणूनच मला नावापुरती ही परीक्षा द्यावी लागली. आबांना हे कसं समजायचं. तेव्हा आता पिंट्या म्हणतो की हे बघ ताई, तू काही काळजी करू नकोस, हळूहळू सगळं काही नॉर्मल होईल. एकदा तू मालक साहेब आणि शिर्के साहेब यांच्याशी बोलून बघ. तेव्हा आता आरती म्हणते की ठीक आहे येते मी. तेवढ्यात आता आबा समोरच येऊन उभे राहतात, आरतीकडे पाहत असतात. आरती आबांना पाहते तर तिला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे आनंदी पुन्हा शिर्केंना फोन करते आणि विचारते की हॅलो शिर्के साहेब, काय झालं, मालक साहेबांनी ते पोहे खाल्ले का. तेव्हा आता शिर्के म्हणतात की जे काही आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा सुद्धा वाईट झालेलं आहे. मालक साहेब खूपच चिडलेले आहेत आणि त्यांच्या रागाचा पारा मात्र 7व्या आसमानापर्यंत पोहोचलेला आहे. आणि ह्या रागाच्या भरात ते काय करतील, कुठे जातील, काहीच तपास नाही. हे सगळं देवालाच माहिती बाबा. आनंदीला सुद्धा खूप आता टेन्शन येते. आणि शिर्के साहेब आता फोन ठेवतात तर सुनीताताई विचारतात की आनंदीताई शिर्के साहेब काय म्हणाले. तेव्हा आनंदी रडतच म्हणते की सुनीताताई, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली हो, आणि मालक साहेबांनी ते पोहे खाल्लेत आणि आता रागारागात मध्ये ते फॅक्टरीतून बाहेर गेलेले आहेत. अगोदरच त्यांची मनस्थिती चांगली नव्हती आणि माझ्यामुळे ती आणखीनच बिघडली गेली, म्हणून आनंदी आता स्वतःला दोष करत आता रडत असते. म्हणून आनंदीला खूप टेन्शन येते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र घरामध्ये काहीतरी खेळ खेळला जात असतो. काहीतरी बायका वगैरे आलेले असतात आणि त्या आता बाटलीचा खेळ खेळल्यानंतर आनंदीकडे ती बाटली जाते. तर आता लगेच त्या बायका म्हणतात की आनंदी बोल बोल. तेव्हा आनंदी आता मालक साहेबांना फोन करते आणि म्हणते की आज मात्र तुम्ही खूपच छान दिसतात. तेव्हा आता युगंधर मोबाईलमध्ये बघतो तर खरंच त्याला त्याचं रूप खूपच सुंदर वाटत असतं. तो खूप खुश होतो. मात्र आनंदी विचारते की मालक साहेब तुम्ही ऐकतात ना. तेव्हा आता लगेच तो हात पुढे करतो आणि म्हणतो की हो. तर लगेच आनंदीला खूपच आनंद होतो. मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.